पीजी महापोली प्लीज घाई करा. दुसऱ्यांचं ते कार्ट आणि आपलं ते बाळ असं नको व्हायला. चला होतोय मैदानामध्ये. 2 सलामीचे फलंदाज सेट झालेत, विशाल आणि सचिन. पाठीमागे जे खेळ प्रेक्षक वर्ग बसलेत ब्लॅक पडद्याच्या समोर, त्यांना मी विनंती करेन, छोटे प्रेक्षक वर्ग प्लीज मैदानाच्या बाहेर जायचंय. छोटे प्रेक्षक वर्ग जे आहेत त्यांना मी विनंती करेल की मैदानाच्या बाहेर बसायचंय प्लीज. ओके, थँक्यू. होतोय मैदानामध्ये 2 सलामीचे फलंदाज सेट झालेत. गोलंदाज देखील अजय सज्ज होते. आपला पहिला चेंडू घेऊन जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन. महापुली एक्सप्रेस. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू या प्रतिम हाताळला गेलाय. या नावावरती खूप सारे रेकॉर्ड, आणि ते रेकॉर्ड का आहे ती काची उत्तरे पहिल्या चेंडूवरती आपली ताकद दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अजयच्या माध्यमातून. जर सलग 3 चेंडू हाताळले गेले निर्धाव तर आदरणीय स्वप्नीलजी गायकवाड यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला. ₹5,000 रुपयाचा मानकरी होईल अजय जाधव. अजय भोईर यास एक निर्धाव चेंडू हाताळला तर होती जमा. अजय भोईरच्या नावावरती 3 सलग चेंडू निर्धाव हाताळले गेले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. अगदी पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात मध्ये, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट, आणि इथून जर एखादा निर्धाव चेंडू हाताळला तर नक्कीच 5,000 रुपयाचा मानकरी होईल. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. नॉन स्ट्रायकर एंडला विशाल फलंदाज असेल. पहिला विकेटचा जर विचार केला तर आकडा क्रमांक 0 वरती आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू प्रगती पथावरती असताना गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू आहे, एक धाव कंप्लीट केली जाईल, आणि या एका धावेच्या जोरावरती खातं उघडलं जात आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना अनेक विकेट हारल्यावरती पारिवली संघाची 1 या आकड्यावरती. नक्कीच 5,000 रुपयाचा मानकरी ठरला असता, पण लेंथ आणि लाईन मी म्हणेन की ऑफस्टंपच्या बाहेर ठेवायला हवी होती. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ केलाय. रिप्ले मध्ये बघू शकला असाल, काय अप्रतिम फटका बघितला. अगदी बॅटच्या रेडिएशन मधून सरळ चेंडूला फेकून दिला. डीपी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर. अजयच्या विरोधामध्ये एक मोठा फटका मारून अजयला देखील चॅलेंज दिलं जातं की हम ना कभी रुकेंगे, हम ना कभी झुकेंगे, हम भी लढेंगे और लढते रहेंगे. तो लढा दिला जातोय अजयच्या विरोधामध्ये. पहिल्याचे 2 चेंडूवरती मी म्हणेन की अजय गोलंदाज मात्र त्याची ताकद दाखवत होता, पण येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती अजयच्या विरोधामध्ये हल्ले गेलेत आणि अजयला देखील इथे चॅलेंज दिलं जातंय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच तब्बल 7 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस होता. इथे मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फेकी वेगाने झाली असती तर इथे रनआउटची संधी नक्कीच होती,
पण कुठेतरी डेंजर एंड ओळखता आलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. त्या एका धावेच्या जोराने समीकरण 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. या 2 षटकांची मॅच रंगली गेली आहे. आतापर्यंत धावा खर्च केल्या तर तब्बल वैयक्तिक 8. पुढचा चेंडू यावेळेस अप्रतिम देखना चेंडू होता. बघावं तेवढं कमी. पंचांचा इशारा येतोय की षटक समाप्त होईल. अप्रतिम षटकाला इथे मात्र एंड झालाय. अगदी जर बघितलं गेलं तर एक मोठा फटका खाल्ल्यानंतरचा कमबॅक कसा असतो ते मात्र अजय भोईरकडनं शिकावं आणि तो कमबॅक चांगल्या पद्धतीचा मैदानामध्ये दिला गेलाय. त्याच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती स्थिरावली गेली ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना टीम पारिवली संघाची. आता मात्र इथून शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जातील आणि किती धावांचा टार्गेट हा मैदानामध्ये सेट केला जाईल हे बघावं लागेल. दरम्यान लॉस टाकले जात आहेत तर तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाचा कर्णधार आणि सुपेगाव संघाचा एक प्रतिनिधी आणि तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा, कारण की लॉट्स टाकले जात आहेत. हा चेंडू पंचांकडे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. पंचांचा इशारा यस फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. थँक्यू विजय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 8 या आकड्यावरती. विकेट क्रमांक 2 देखील डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळाला. यस गोलंदाज पहिला षटक हाताळला गेला अजय. तदनंतर नागेशाला गोलंदाजीवरती आणलं गेलं. या 2 असे गोलंदाज आहेत जे पीजी स्पोर्ट्स मापोलीची रीडकी हड्डी असं म्हणलं जाईल या 2 गोलंदाजांना, कारण की सातत्याने अनेक वर्ष या संघासाठी देत आलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील अंबाडी ते शेलार असोसिएशन मध्ये देखील या गोलंदाजांची एक वेगळीच जुरा पाहायला मिळते आणि आज मात्र आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक मध्ये लढताना. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू प्रगतीपथावरती असेल. हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील पाहायला मिळते आणि इथे पंचांचा इशारा निर्धाव चेंडूची सांगता होईल की काय, पण फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट मैदानाच्या आसराला. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मिळाले 2 विकेट. दरम्यान लॉट्स टाकले जात आहेत. 2 चिठ्ठ्या आहेत आमच्याकडे. एका चिठ्ठीमध्ये नाव आहे तन्मय स्पोर्ट्स महापोली आणि एका चिठ्ठीमध्ये नाव आहे विजेता संघ विनर टीम. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल ती सुपेगाव संघासोबत खेळेल. पहिली चिठ्ठी उचलणारा संघ चिठ्ठीमध्ये नाव असेल तो सुपेगाव सोबत खेळेल आणि राहिलेल्या चिठ्ठीमध्ये जो नाव असेल त्याला मिळेल बाय. म्हणजे आजच्या दिवसाची अंतिम मॅच तो संघ खेळेल. 2 चिठ्ठ्या माझ्याकडे आहेत. यस आमच्या समोर टाकल्या जातील. व्हाईट चेंडू हाताळला गेलाय. एक चिठ्ठी उचलली गेली. ही चिठ्ठी सुपेगाव सोबत खेळेल
राहिलेल्या चिठ्ठीला बाय असेल आणि नाव आहे सुपेगाव सोबत विजयी संघ आणि तन्मय स्पोर्ट्स मापोली संघाला मिळाली आहे बाय. हा चेंडू वाईड चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. 20 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र फळकावरती जाऊन पोहोचली आहे. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ अजून देखील बाकी असेल. या षटकामध्ये खूप सारे चढ उतार पाहायला मिळाले. पहिल्या 3 चेंडूवरती नक्कीच विकेट मिळाला होता, पण तदनंतर 2 वाईड एक मोठा फटका, 3 वाईड आणि एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याच्या जोरावरती समीकरण खूप जास्त बदललं गेलंय. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली होती ती तब्बल 8, पण तदनंतर इथे मात्र खूप जास्त धावा दिल्या गेल्यात. हा चेंडू शेवटचा इथे ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा इथून कंप्लीट आणि चेंडू निघून जाईल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. म्हणजे एकूण मिळतील 3 धावा आणि या 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या त्या तब्बल 23 या आकड्यावरती. विजयासाठी 24 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 24 धावा, समीकरण 12 ची सरासरी.
दरम्यान आदरणीय ऋषिकेशजी गायकवाड साहेब गोरे यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये. चला वळतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. अगदी प्रथमतः फलंदाजी करताना नाणे विगेचा कौल नक्कीच हारले होते, पण त्यानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद मला पाहायला मिळतोय. कारण की धावसंख्या फळकावरती ज्या प्रकारची पाहिजे होती, ज्या प्रकारे मनामध्ये टार्गेट सेट केलं होतं, 2 षटकांच्या मॅच मध्ये 20 प्लस या 22 प्लस धावसंख्या एक चांगली म्हणू शकेल. कारण की सरासरी जर बघितली गेली तर 12ची सरासरी, आणि असं म्हणतात ना की ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या टेनिस क्रिकेटमध्ये 12 ते 13ची सरासरी ही चांगली असते, आणि इथे म्हणजेच 12च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात. विजयासाठी 24 धावांचं लक्ष असेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सचिन स्ट्रायकर एंडला नितीन आणि नॉन स्ट्रायकर एंडला संदेश. पहिला चेंडू इथे नक्कीच गोलंदाज स्वतःच्या वर्तुळामध्ये कलेक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, पण क्षेत्ररक्षकांचा बॅकअप देखील चांगला होता. त्याच्या जोरावरती मात्र एक धाव अंकित केली गेली आहे, आणि या एका धावेच्या जोरावरती अगदी 24 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती एक ही पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली गेली आहे ती म्हणजे टीम पीजी स्पोर्ट्स महापुलीच्या माध्यमातून. याच गोलंदाजीचा विचार केला तर अप्रतिम पहिलं षटक पाहायला मिळालं होतं, पण दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा चुका झाला, आणि त्या चुकांच्या जोरावरती मात्र एक भलं मोठं आव्हान मात्र डोळ्यासमोर आहे. ते पार काढायचं असेल तर मी म्हणेन की इथून मात्र मित्रांनो लढावंच लागेल. नो डाऊट जर मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप जोडली गेली तर हे आव्हान देखील पार होईल. ओहो काय चेंडू होता, अप्रतिम. आणि इथे मात्र धाव जमवली गेली. पंचांचा इशारा येतोय की बॅटची एज घेऊन धाव अंकित केली गेली आहे, आणि त्या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 या आकड्यावरती. यस आपण रिप्ले मध्ये तो चेंडू पाहू शकाल कशा प्रकारचा हाताळला गेलाय. अगदी गोलंदाजाने मात्र मी म्हणेन की यॉर्कर लाईनचा प्रॉपर डिलिव्हरी फलंदाजाला तिथे मात्र परस केलं होतं, पूर्णपणे झुकायला लागलं होतं. काय चेंडू होता सचिनच्या माध्यमातून. यस कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फळकावरती 2. इथे थोडीशी लाईन आलेली लेन भरकटले गेले. नियंत्रण कंट्रोल स्वतःवरचा कुठेतरी तुटला गेला. एकाग्रता हवी आहे. ज्या वेळेस तुम्ही यॉर्कर चेंडू हाताळताना त्यावेळेस मात्र ते चेंडू हाताळण्याची तेवढीच ताकद देखील पाहिजे, आणि दुसरी गोष्ट महत्वाची ती म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन पूर्ण पाहिजे 3 स्टंप वरती. आणि इथे मात्र मी म्हणेन की कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. त्याच्या जोरावरती मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल, आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 4 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना सचिन पुन्हा एकदा नितीनच्या विरोधामध्ये. हा चेंडू इथे लाईन चांगली लेंथ चांगली होती, पण लाईन थोडीशी खराब. पॉकेट लेंथ नक्कीच पकडली होती, पण लाईनचा जर विचार केला तर थोडीशी वाईडिश. त्याच्या जोरावरती मात्र अंकित धाव केली असेल. एक अतिरिक्त धावा खूप जास्त दिल्या गेल्या, आणि धावसंख्या फळकावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू चेंजअप व्हेरिएशन गती परिवर्तन पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र स्लो झाला. या चेंडूवरती बोटं फिरवली गेली, त्याच्या कारणामुळे चेंडूची गती कमी झाली, आणि फलंदाजाला चकवा देऊन सरळ चेंडू निघून गेले यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पीट केले जाते, फसवलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होईल. यस या 24 धावा डिफेंड करायचे असेल ना तर मी म्हणेन निर्धाव चेंडू खूप जास्त गरजेचे आहेत, कारण की प्रत्येक निर्धाव चेंडूवरती प्रेशर वाढेल, आणि जेव्हा जेव्हा फलंदाज प्रेशरमध्ये येतील तेव्हा तेव्हा चुकी होणं हे मात्र अनिवार्य असेल.
हा चेंडू बॅटची एज अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. यष्टिरक्षक चेंडूवरती वेगाने धावता येईल. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फिकी परंतु 2 धावा कंप्लीट. चांगली कॉलिंग आहे. कॉम्बिनेशन देखील दोघांचा चांगला होता. एस नो आणि वेट ही कॉलिंग मैदानामध्ये चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. खेळपट्टीवरती या 3 गोष्टींची गरज खूप जास्त गरजेची असते आणि ते मात्र एक चांगल्या पद्धतीने महापोली संघाकडनं पाहायला मिळाली. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4. येणारे 2 चेंडू हे खूप जास्त निर्णायक असतील महापोली संघासाठी. जर इथून एखादा मोठा फटका बसला तर मी म्हणेन की पारिवली संघावरती प्रेशर असेल, पण हे 2 चेंडूवरती कमीत कमी धावा दिल्या, एखादा विकेट जर मिळाला तरी पण मॅच मध्ये रंगत असेल. चेंडू रिलीज केला जातो यावेळेस पुन्हा एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तिथे तैनात असेल. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट आणि एका धावेवरती थांबावं लागते आणि या एका धावेच्या जोरावरती आता मात्र टीम महापोली संघाची दिंडी जाऊन पोहोचली गेली 8 या आकड्यावरती. यस आपण पाहू इच्छिता पाहाल 19 आणि 20 मार्च रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 आयोजक आहेत आरके स्पोर्ट्स पारिवली. नक्कीच आणखी एक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू बघा, म्हटलं होतं ना की हे 2 चेंडू निर्णायक असतील. या 2 चेंडूवरती खूप सारे उत्तर दडले असतील आणि हा चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर. या फलंदाजाचा जर विचार केला नितीन तर एका जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. आपण रिप्ले मध्ये बघू शकता मारायचं होतं कुठे आणि चेंडू गेला कुठे. चेंडू आणि बॅटचा खूप जास्त संपर्क जवळ नव्हता, खूप दूरवरती राहिला चेंडू आणि त्याच्या जोरावरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि त्याच्या जोरावरती समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. ज्यावेळेस 8 धावसंख्या मित्रा ओके सांगतो, ज्यावेळेस महापोली संघ गोलंदाजी करत होता त्यावेळेस एक तेच समीकरण होतं. पहिल्या षटकामध्ये 8च धावा आल्या होत्या आणि इथे देखील 8 धावा आल्यात. ज्या प्रकारे महापोलीच्या विपक्षामध्ये फलंदाजी केली होती त्याच प्रकारे आता मात्र महापोलीला फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती 16. 6 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत. दरम्यान पवन मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर या सहकारी कुठे असाल तर मी त्यांना विनंती करतोय प्लीज आयोजकांसोबत संपर्क त्वरित साधायचा आहे. दरम्यान आदरणीय रुपेजी चन्ने साहेब यांना देखील मी विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पारिवली संघाकडनं षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अजिंक्य. यस अजिंक्य आता अजिंक्य राहतो का हे बघावं लागेल. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे आणि गोलंदाज नावाप्रमाणे आता खेळी करेल का. पहिला चेंडू अजिंक्यचा, स्ट्रायकर एंडला नितीन. पहिल्या चेंडूवरती प्रहार नक्कीच केलाय, फटक्यात ताकद नव्हती आणि सुटली आहे झेल. कर दी गलती बहुत बडी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वात मोठी चुकी कोणती तर झेल सोडणं. कॅच छुटा मॅच छुटा असं अनेकदा म्हटलं जातं. कॅचिंग विन द मॅचेस असं म्हटलं देखील जातं आणि इथे सुटली आहे कॅच, झाली आहे चुकी आणि जेव्हा जेव्हा कॅच सुटले तेव्हा तेव्हा फलंदाज होतोय आक्रमक. यावेळेस नितीन आक्रमक होईल का. समीकरण जाऊन पोहोचलंय 5 चेंडू आणि 14 धावा. 14 धावा 5 चेंडू. एका बाजूला पारिवली तर एका बाजूला पीजी स्पोर्ट्स महापोली. कोण जाणार इथून पुढे आणि टीम सुपेगाव संघ देखील वाट पाहतोय कोण येणार आहे आमच्या भेटीसाठी. दरम्यान सुपेगाव संघाचा कर्णधार कुठे असाल तर प्लीज टॉसबॉक्स कडे व्हायचं आहे. टीम सुपेगाव संघाचे कर्णधार टीम सुपेगाव अजिंक्य गोलंदाज पुन्हा एकदा. पाच चेंडू 14 धावा. गोलंदाज अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. हा चेंडू फसवला गेलाय नक्कीच. इथे पंचांचा इशारा काय असेल तर चेंडू असेल निर्धाव. पंच आउट आहे का. निर्धाव चेंडू, यस निर्धाव चेंडू असेल.
यस, रनआउट दिलं गेलं पंचांच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती विकेट क्रमांक पहिला निर्णायक क्षणी येतोय. समीकरण आता मात्र बदलताना पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू नंतर मॅच मला कलाटणी येते, गेम ऑन केली जाते. 4 चेंडू 14 धावा. अजिंक्य पुन्हा एकदा सज्ज होईल. हा ट्रॅकर चेंडू जोराने समीकरण आता देखील बदलतंय. यस, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, हीच तर खरी जादू आहे या क्रिकेटची. यस, सरडा जेवढा रंग बदलत नाही तेवढा हा क्रिकेट रंग बदलतो आणि इथे प्रत्येक चेंडूवरती मात्र कलाटणी दिसताना पाहायला मिळते. वाईट चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धावेच्या जोरावरती समीकरण आता बदलेल. 4 चेंडू आणि 13 हे समीकरण आपल्याला फलकावरती पाहायला मिळतं. रुपेश ठाकरे, क्या कमेंट दे सकते हो आप? ये तो काफ़ी खतरनाक मैच है अभी। ये देखिए, आप देख सकते हैं आपके टीवी मॉनिटर पर। ये 4 चेंडू 13 धावेंचं समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय. या दोन्ही संघांचे 12व्या खेळाडूंचा जर विचार केला तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. काय होणार, मनामध्ये धाकधूक. हा चेंडू इथे अपसमच्या बाहेर हाताळला गेलाय. ही चुकी महागडी आहे. ही चुकी केली गेली फलंदाजाच्या माध्यमातून. मी म्हणे शफळ केलं होतं बघा, आपण रिप्ले मध्ये बघू शकाल. फलंदाजाने डीपनेस जो आहे क्रीजचा तो डीपनेसला यूज नक्कीच केलं, शफळ केलं होतं आणि त्यानंतर अगदी जवळनं चेंडू गेला आणि सोडून दिला गेला. काय म्हणावं आता. यस, इथे कॅल्क्युलेशन चुकीचं आहे मापुली संघाचं. या अशा इक्वेशन मध्ये, अशा समीकरणामध्ये मी म्हणे की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे आणि इथे मात्र चेंडू सोडून देण्याचा प्रयत्नामध्ये कुठेतरी फटका फसला आणि आता मात्र पारिवली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस लोअर फुलटा चेंडू अगदी ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. चेंडूला कलेक्ट करून फेकीपर्यंत धाव जमवली गेली ती 1. आता या एका धावेच्या जोरावरती समीकरण जाऊन पोहोचलंय 12. म्हणजे विजयासाठी 2 चेंडू 12 धावेंची गरज. म्हणजे 2 चेंडू मध्ये 2 गोल्डन षटकार मारावे लागतील. दोन चेंडू 12 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. हा आलाय की काय मोठा फटका आणि अजिंक्यच राहिलाय. यस, आता असंच म्हणावं लागेल कारण की 1 चेंडू आणि 12चं समीकरण जाऊन पोहोचलंय. जर अतिरिक्त चेंडू हाताळला गेला नाही तर या मॅच मध्ये टीम पारिवली संघ अजिंक्यच्या त्या कारकिर्दीवरती नक्कीच जाऊन पोहोचेल पुढच्या मॅच मध्ये, पुढच्या सत्रामध्ये. यापुढील होणारी मॅच टीम सुपेगाव रेडी राहा. तुमच्या भेटीसाठी येणार आहे बलाढ्य संघ ज्याचं नाव आहे जवळ जवळ आता असंच म्हणावं लागेल RK स्पोर्ट्स पारिवली. अजिंक्य अँड टीम. गोलंदाज सज्ज होतोय शेवटचा अंतिम चेंडू घेऊन. यावेळेस केलाय निर्धाव चेंडू हाताळला गेलाय आणि चला दोन्ही संघाचे कर्णधार, पारिवली संघाचे कर्णधार आणि PG स्पोर्ट्स महापोली संघाचे कर्णधार, माफ करा पारिवली संघाचे कर्णधार आणि सुपेगाव संघाचे कर्णधार, बी फास्ट, घाई करा.